नमस्ते, मी नेहाज कुकिंग पॉईंटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण तांदळाची खिचडी कशी बनवायची ही बघत आहोत। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। खिचडीसाठी आपल्याला 2-3 लसणाच्या बारीक चिरून घेतलेले पाकळ्या, थोडे जिरे, मोहरी, हळद, 2-3 पाकळ्या कढीपत्ता, एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर। इथे अर्धी वाटी तुरीची डाळ आणि एक मोठी वाटी तांदूळ। चला मग सुरुवात करूया। इथे 2 मोठे चमचे मी तेल घेतलेले आहे। त्यामध्ये ही मोहरी, जिरे, लसूण, टाकून घ्यायचं आहे। आता हे आपण 2-3 पाकळ्या कढीपत्त्याच्या टाकूया। इथे एक मोठा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकलेला आहे। आता हे आपण सर्व व्यवस्थित हलवून घेऊ। इथे थोडी कोथिंबीर टाकूया आणि हे सर्व आता व्यवस्थित हलवून घेऊया। हे सर्व चांगलं परतून झालेलं आहे। यात आपण जे 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली होती ती टाकून घेऊया। हे सगळं आता आपण चांगले तांदूळ परतून घेऊया। यामध्ये तो 1 आणि हा अर्धा स्पून टाकलेला आहे। चांगलं हलवून घेऊ। ते चांगले परतून झालेले आहे। आता यामध्ये आपण 1 ग्लास गॅसची फ्लेम लो आहे। कुकरचं झाकण लावून घेऊया। आता ह्याला 1-2 शिट्ट्या होऊन देऊया। फ्लेम थोडी हाय करूया आणि 1-2 शिट्ट्या होऊन वाट बघूया। आणि आता शिट्ट्या होईपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे गॅसची फ्लेम मी थोडी लो केलेली आहे। लो फ्लेमवर 5 मिनिटं भात शिजवून घेऊया। इथे आपला भात शिजलेला आहे। चला मग शिजवून घेऊया। इथे आपला भात रेडी आहे। ही झाली आहे आपली खिचडी रेडी। ही कशी झाली आहे तुम्ही पण एकदा करून बघा आणि ही तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशा एका सुंदर पुन्हा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।